आदिशक्ती अंबा आदिमाया तू आदिमाया तू महिषासुरमर्दिनी अष्टभुजा तू अष्टभुजा तू भवभय संकट अवघे दर्शने नुरते दर्शने नुरते अवघे त्रिभुवन देवी महिमा तव गाते अवघे त्रिभुवन देवी महिमा तव गाते रूप वर्णु कैसे आई मी सान आई मी सान हृदयात राहो तुझेच ध्यान तुझेच ध्यान रूप वर्णु कैसे आई मी सान आई मी सान हृदयात राहो तुझेच ध्यान तुझेच ध्यान भजनी दंग होता हृदयी भरते हृदयी भरते अवघे त्रिभुवन देवी महिमा तव गाते अवघे त्रिभुवन देवी महिमा तव गाते राहो तुझी माया सकलावर आई सकलावर आई तुझ विण कोणी त्राता भक्ताला नाही भक्ताला नाही राहो तुझी माया सकलावर आई सकलावर आई तुझ विण कोणी त्राता भक्ताला नाही भक्ताला नाही या माई चरणी गंगा झुळझुळते गंगा झुळझुळते अवघे त्रिभुवन देवी महिमा तव गाते अवघे त्रिभुवन देवी महिमा तव गाते जय देवी या माई माते या माई माते जय देवी या माई माते या माई माते अवघे त्रिभुवन देवी महिमा तव गाते अवघे त्रिभुवन देवी महिमा तव गाते जय देवी या माई माते या माई माते जय देवी या माई माते या माई माते अवघे त्रिभुवन देवी महिमा तव गाते अवघे त्रिभुवन देवी महिमा तव गाते माणसाचा जन्म असतो पाण्यावरच्या बुडबुड्यासारखा क्षणभंगूर. कधी बुडबुडा फुटेल काही सांगता यायचं नाही. म्हणून म्हणतो जन्माची यात्रा चालत असताना आई यमाईला आठवा. आंबा यमाई भोळ्या भक्ताला पावते, त्याचे लाड पुरवते, त्याच्या मदतीला धावून जाते. आंबा यमाईची जत्रा म्हणजे आनंद उत्सव, डोळ्याचं पारणं फेडणारी. हळद कुंकू नारळ भक्तांसाठी दुकानं सज्ज झालेली. आईच्या आगमनासाठी यमाईचं मंदिर सजवलेलं. आहा हा आहा आनंदाचा रंग, भक्तीचा रस. आई आंबेची मनापासून पूजा अर्चा करणारी भक्त मंडळी मोठ्या भक्तिभावानं आईला दर्शनाला येतात. जत्रा जवळ आली की कारभारीण आपल्या दादल्याला म्हणते, अहो या महिन्यात कनेसरला जायचंय जत्रेला, ठाव आहे ना.